नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावेकर मॅथ अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण गुणोत्तर आणि प्रमाणचा जो व्हिडिओ मागे घेतलेला आहे त्यामध्ये आपले एकूण 9 प्रकार झाले. तर आज आपण 10व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे जे विद्यार्थी कमेंट मध्ये म्हणत होते की हे प्रश्न घ्या म्हणून. तर तेच प्रश्न मी याच्यात पण आणलेले आहे आणि आवर्जून बघा. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील. चला तर मग आपण आता प्रकार नंबर 10 पासून सुरुवात करू. याच्या आधी आपले प्रकार किती झाले? 9 प्रकार झाले. आपण आता प्रकार 10 यापासून सुरुवात करणार आहे आणि अत्यंत महत्वाचा व्हिडिओ राहील. टेक्निक वगैरे तुम्हाला असे जबरदस्त देणार आहे. या व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व क्लिअर होते. बघा, प्रश्न काय म्हणते? 14,000 रुपये रक्कम ए रेशो बी रेशो सी रेशो डी या चौघामध्ये वाटण्यात आली म्हणते. आणि ते कसे आहे म्हणते पहा, ते पुढील प्रमाणे आहे म्हणते. आता पुढील प्रमाणे कसे आहे? ए छेदामध्ये बी रेशो, नंतर कसे आहे म्हणते बी छेदामध्ये सी रेशो, सी छेदामध्ये डी आणि नंतर आहे बरोबर काय दिलाय पहा, 3 छेदामध्ये 4. समजलं इथपर्यंत? याचाच अर्थ हा रेशो नसून हे बरोबरचं चिन्ह आहे. लक्षात घ्या, हे बरोबरचं चिन्ह. ए छेदामध्ये बी बरोबर बी छेदामध्ये सी बरोबर सी छेदामध्ये डी बरोबर 3/4. आता या चिन्हाचा अर्थ काय होतील? याला जर आपण असं पकडलं तर काय होते? हे आणि हा भाग सारखा. याले याले जर आपण क्लिक केलं तर हा आणि हा सारखा आहे, म्हणजेच याच्यासारखा हा, याच्यासारखा हा आणि याची व्हॅल्यू हे असेल तर याची ही आहे, याची ही आहे आणि याची आहे. सर्वांचीच व्हॅल्यू काय भेटत आपल्याला? 3/4. मांडणी करून घ्यायची. बघा, ए बी सी आणि डी हे 4 जण आहेत, बरोबर आहे. मग पहा, ए आणि बी सर्वच्या सर्व 3/4. हा पण 3/4, बी आणि सी पण 3/4 आणि सी आणि डी पण 3/4. याचा आपल्याला रेशो बनवायचा आहे. काय बनवायचा आहे? रेशो तयार करायचा आहे. बघा, आता जागा खाली आहे इथे आणि इथे, दुसरी जागा खाली आहे इथे, एक जागा खाली आहे इथे आणि एक इथे पण आहे आणि एक इथे पण आहे. याचा बनवायचा आपल्याला गुणोत्तर. करायचं काय पहा, हा 4 इथं पण जाते आणि पुढं पण जाते, म्हणजेच 4 आणि इथं पण 4. हा 4 पुढे जाते, हे 3 मागे येते, म्हणजेच 4 आणि इथे किती? 3. हे 3 इथे पण येते आणि पुढे पण येते, म्हणजेच इथे पण 3 आणि इथे पण 3. याचा बनवायचा रेशो पहा, 3 गुणिला 3 गुणिला 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 3 गुणिला 3 9, 9 चौक 36, 4 चौक 16, 16 त्रिकम 48, 4 चौक 16, 16 चौक 64. म्हणजेच आता भाग दिसून येत आहे आपल्याला, ए चा 27 भाग, बी चा 36 भाग, सी चा 48 भाग, डी चा 64 भाग. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. मग बघा आता, मग याचे 27, याचे 36, याचे 48 आणि याचे 64, याची जर तुम्ही बेरीज केली टोटल भागाची, हे बेरीज होते 175. म्हणजेच 175 भाग एकूण त्यांचे वाटण्यात आले. आता एकूण जे वाटण्यात आले तर गणितात पैसे किती आहे म्हणते? 14,000. 14,000 भागेला एकूण किती भागाचे? 175 भागाचे. 175 न जर समजा 14 भाग दिला तर उत्तर किती येते ते पाहू आता आपण. जर त्याला भाग दिला तर भाग काढू पहा, 5 त्रिक 15, 2 उरले, 5 5 25, 5 दोन्ही 10, 4 उरले, 5 8 40 आणि हे 2 0. मग अजून 7 न भाग जाते, 7 चोक 28, 7 5 35, 5 1 5, 5 8 40, म्हणजे 80चा एक भाग येतो. 80 भाग हा कसा आहे? एक भाग आहे. काय आहे? एक भाग. एक भाग. समजलं का? एक भाग 80चा आला तर याचे 27 भाग काढा लागेल, याचे 36 भाग, याचे 48 भाग, याचे 64 भाग. प्रत्येकाचा वाटा विचारला. मग पहा, 27 भाग हा कोणाचा आहे? ए चा. 27 गुणिला 80. नंतर बी चे किती भाग आहे? 36 भाग, 36 गुणिला 80. नंतर कोण आहे? सी आहे. सी चे किती भाग आहे? 48. मग 48 गुणिला 80. नंतर डी चे किती भाग आहे? 64 भाग आहे. 64 गुणिला 80.
याचं कॅल्क्युलेशन करा आता. याचं काय करायचं आहे कॅल्क्युलेशन. मग 27 गुणिला जर 80 केलं तर 2160 हे त्याचं उत्तर येते एच. जर विचारलं तुम्हाला बी 36 गुणिला 80 तर याचं उत्तर येते 2880. नंतर विचारलं तुम्हाला सीचं उत्तर काय येते याचा जर गुणाकार केला 3840. नंतर याला डी 64 गुणिले 80 केले तर 5120 हे त्याचं उत्तर आहे. बघा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, बरोबर नोट करून घ्या. आणि येणारा प्रश्न 100% एक्झाम मध्ये विचारतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्याला यामध्ये कन्फ्युजन होते, तर आता तुमचं कन्फ्युजन दूर झालेलं आहे. तर तुम्ही बरोबर नोट करा तुमच्या बुकमध्ये. असाच एक अजून प्रश्न बघू आपण याच टाईप मध्ये. बघा आता पुढचा प्रश्न असाच आहे. बघा प्रश्न काय म्हणते, असाच प्रश्न आहे बघा. 4049 रुपये WXYZ यांच्यात पुढील प्रमाणे वाटले. पुढील प्रमाणे कसे वाटले बघा. W छेदामध्ये X कोण आहे, W छेदामध्ये X बरोबर X छेदामध्ये Y बरोबर Y छेदामध्ये Z बरोबर 4 छेदामध्ये 5 या प्रमाणात आहे. W छेदामध्ये X बरोबर X छेदामध्ये Y बरोबर Y छेदामध्ये Z बरोबर 4/5. मग आता सांगितलं तुम्हाला पहिल्या गणितातच. मग X Y आणि Z म्हणजे W पासून सुरुवात झाली आहे. WXYZ W नंतर आहे X नंतर आहे Y आणि नंतर कोण आहे Z. याचा आपण रेशो बनवू आता. मग सर्वच्या सर्व कोण आहे 4/5 आहे, कारण की सर्व धन सोबत सारखे आहे. याचा रेशो 4/5. पुढच्याचा काय येईल मग 4/5. नंतर YZ चा पण काय येईल 4/5. मग काय करायचं आपल्याला याचं गुणोत्तर बनवायचं आहे. हे 5 इथं पण येईल, मग इथे 5 आले, पुढे पण काय येणार आहे 5च येणार आहे. नंतर हे 5 कुठं जाणार आहे, पुढे जाणार आहे. जे रिकाम्या जागा दिसतात ते भरून घ्यायचे. हे 4 कुठे येणार आहे, अलीकडे येणार आहे, इथे 4 आले. हे पण 4 आणि तसेच येईल, इथे पण 4 इथे पण 4. आता हा रेशो बनते. बघा आता रेशो काय बनते, 4 गुण्याला 4 गुण्याला 4 4 चोक 16 16 चोक 64 भाग 4 चोक 16 16 पंच 80 भाग 4 पंच 20 20 पंच 100 भाग 5 5 25 25 5 125 भाग. मग बा आता प्रत्येकाचा भाग निघाला. याचा 64 भाग आहे, याचा 80 आहे, याचा 100 आहे, याचा 125. सर्वच्या सर्व भाग मिळून किती भाग एकूण तयार होते हे आपल्याला इथं माहित पडतात. याची जर बेरीज केली तर याची बेरीज येते 369. किती येते 369. हे झाले एकूण भागात. हे काय झाले एकूण भाग झाले. 369 भागाची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहित पडते. आपल्याला गणितात विचारलाय वायचा वाटा किती. एकूण रक्कम किती आहे आपल्या जवळ 4049 ही एकूण रक्कम आहे. एकूण रक्कम किती भागाची आहे 369 भागाची. मग 369 या भागाची. मग बघा 369 भागाची रक्कम एकूण 4049 आहे. तर विचारला आपल्याला वायचा भाग किती म्हणजेच वायचा वाटा किती. तर वाय कोणता आहे, हा वायचा वाटा किती आला 100 भागाचा. गुणिला 100 करा. समजलं असेल इथपर्यंत. मग पहा आता 3 ने जर संख्या भाग होत जात असेल 3 ने तर भाग देता येईल. इथं संख्या डिवाइड झाली पाहिजे बरोबर आहे. मग इथे डिवाइड होण्यासाठी काय येणार आहे भाग देतो पहा 3 1 3. आता भाग जाते कायला 3 1 3 1 उरला 3 3 9 2 उरले 3 चौक 12 पॉईंट मध्ये भाग जाते. आता इथे याले जर भाग दिला 369 ना पुढच्या संख्येला तर 369 ना समजा याला भाग दिला तर 10 पॉईंट तुमचं उत्तर येते 97. भाग देऊन पाहिजे तेच उत्तर येते. म्हणजे यानं जर याला भाग दिला तर किती येते 10.97. याला अप्रॉक्स मध्ये तुम्ही काय देऊ शकता 10.97 म्हणजेच 11. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. त्यालाच काय लिहू शकतो आपण 11. विचारला वायचा भाग
मग 10.97 न घेता ऑप्शन मध्ये तुम्हाला उत्तर पॉईंट मध्ये न देता तुम्हाला पूर्ण उत्तर देईल. मग काय करायचं, 11 भाग समजायचे होते. 10.97 म्हणजे काय, 11. तर मग असे याचे किती भाग आहे, 100. मग 100 100 गुणिले 11 किती, 1100. हे ते वायच्या हिस्सावर पैसे. समजलं असेल सर्वांनाच. चला आता पुढचा प्रकार सुरू करू. बघा 10 प्रकार झाले. आता आपण 11वा प्रकार, अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. प्रकार बघा कसा आहे. बघा आता 11 नंबरचा प्रकार सुरू झाला. प्रकार 11. आता या प्रकारामधील अत्यंत महत्वाचा प्रश्न काय म्हणते बघा. 6 गाय आणि 4 बैल यांची एकूण किंमत न बघा प्रश्न काय म्हणते, 6 गाई आणि 4 बैल यांची किंमत सारखी आहे. तर 10 गाई आणि 12 बैल मिळून एकूण किंमत 84,000 रुपये येते. तर प्रत्येक बैलाची किंमत किती. बघा प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या मेथडने तुम्ही बघितला असाल, पण ही जर मेथड मी सांगितली आणि ही जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा कोणताच प्रश्न चुकणार नाही. बघा मांडणी करून घेतो. गाय आहे आणि बैल आहे. मग बघा गाय आणि कोण आहे, बैल आहे. बघा गाय आणि बैल आहे. मग काय म्हणते, 6 गाय आणि 4 बैल. पहिल्या लाईन मध्ये 6 गाय आणि 4 बैल, बरोबर आहे. नंतर काय म्हणते, 10 गाय आणि 12 बैल. मग 10 गाय आणि 12 बैल. काय करायचं पहा, असा जर प्रश्न आला तर याचा क्रॉस गुणाकार करायचा. 10 गुण्याला 4 किती होते, 40. 6 गुण्याला 12 किती होते, 72. समजलं इथपर्यंत. 40 आणि 72 हे काय झाले, एकूण भाग झाले आणि हे किमतीचे भाग झाले. कायचे भाग झाले, किमतीचे. 40 आणि 72 याची जर बेरीज केली तर किती येते, 112 भाग. ही काय, किंमतीचा भाग आहे. कशाचा आहे, किमतीचा भाग. किमतीचा भाग, बरोबर. मग बघा 40 आणि 72 112 झाले आणि 112 म्हणजेच तुम्हाला एकूण किंमत दिली आहे. किती दिलेली आहे, 84,000. मग बघा 84,000 भागेला 112, बरोबर आहे. 2 ने सुद्धा संख्या लहान होती, 3 ने लहान होती. मग 3 न भाग देतो, 3 त्रिक 9. किती उरले, 2 उरले. भाग जात नाही, आपण 2 न देऊ. 2 पंच 10, 1 उरला, 2 सक 12, 2 चोक 8, हे दोन्ही 4, 1 2 3, 3 0 त्याच्यावर. मग आता 7 न संख्या डिवाइड होते, 7 सकम 42 म्हणजे इथं झाले 6,000. 7 8 56. मग बघा 8 न भाग देऊ, 8 1 8, 8 7 56, 4 उरले, 8 पंच 40 म्हणजे 750 चा काय आला, एक भाग आला. विचारलं काय आहे आता, तर प्रत्येक बैलाची किंमत किती. आता बैलाची विचारली, कशाची विचारली, बैलाची विचारली. जर बैल विचारला तर काय घ्यायचं पहा. बैल विचारला तर गायीची किंमत घ्यायची, गाय विचारली तर बैलाची किंमत घ्यायची. विचारलेलं काय आहे आपल्याला, बैल विचारला, मग घ्यायची काय, गाय, बरोबर आहे. मग गायीचा भाग कितीचा आहे, ते 6चा. 6 गुणेला 750. 0 जसा आहे तसा. 6 पंच 30, वरती गेले 3, साईनचा तर 42 आणि 3 45. 4,500 कशाची किंमत आली, गायची आली, बरोबर आहे. काय विचारला, बैल विचारला, बैलाची किंमत आली. गाय घेतली आहे, सांगितलं आहे तुम्हाला. बैल विचारला तर गाय घ्यायची, गाय विचारलं तर बैल घ्यायची. म्हणून इथं गायची किंमत नाही, ही कशाची किंमत आहे, आता बैलाची किंमत आहे. कन्फ्युजन होते, लक्षात ठेवजा. बैल विचारला म्हणून गाय घेतली, गाय विचारले असते तर बैल घेतला असतं. म्हणून हे गाय नाही आहे, गायची किंमत नाही. हे कशाची आहे, बैलाची किंमत. तर एका बैलाची किंमत 4,500 रुपये येते. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. असाच प्रश्न अजून एक बघू आपण. बघा नोट करून घ्या प्रश्न, आणि याच प्रकारात आपण असाच एक प्रश्न बघू. बघा 6 गाय आणि 5 बैल, सेकंड प्रश्न, यांची किंमत सारखी आहे म्हणते. जर 12 गाय आणि 15 बैल यांची एकूण किंमत
15,000 रुपये असेल तर प्रत्येक गायीची किंमत किती? तर पहिल्या गणितात बैलाची विचारली, इथे कशाची विचारली? गायीची. मांडणी तशीच. काय काय दिलाय? गाय. नंतर काय आहे? बैल. मग पहिल्या लाईन मध्ये गाय किती आहे? 6. बैल किती आहे? 5. दुसऱ्या लाईन मध्ये काय म्हणते? 12 गाय. 12 गाय आणि बैल किती आहे? 15. मग तसंच पहिल्या गणितासारखंच क्रॉस करायचं. 12 पंच 60. 15 गुणिला 6 90. मग पहा हे काय आली? किमतीचा भाग आला म्हणजेच किंमत आली. हे काय आली? किंमत आली म्हणजेच किमतीचा रेशो आला. मग पहा 60 आणि 90 याची जर बेरीज केली तर 150 येते. काय येते? 150 येते. 150 भाग हे झाली किंमत, एकूण किंमत. एकूण किंमत. मग बघा आता 150 भागाची एकूण किंमत किती दिली आहे तुम्हाला? 15,000 रुपये. मग 15,000 भागेला किती? 150. विचारलं काय? आता गायची किंमत विचारली. गाय विचारली असेल तर काय घ्यायचं? बैल घ्यायचा. मग गुणेला काय करू? 5. मग 5 150 एक 150 150 एक 150. 5 गुणेला जर तुम्ही 100 केले तर उत्तर किती येते? 500. म्हणजेच हे निघाली एका बैलाची किंमत. कशाची आली? सॉरी, कशाची विचारली? गायची. एका गायची किंमत. बघा आता 11 टाईप झाले. याच्यानंतरचा अत्यंत महत्वाचा टाईप आहे आणि तो टाईप तुम्हाला मिश्रणावर विचारते.